घाई गडबडीच्या वेळेस पटकन होणारा हा भाताचा प्रकार आहे. तर बॅचलर देखील अगदी 10 मिनिटात करू शकतात असा हा प्रकार आहे. तर चायनीज फ्राईड राईस करण्यासाठी इथे मी 2 वाटी कोलम तांदूळ शिजवून घेतलेला आहे. तर या ठिकाणी मोकळा सुटसुटीत शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर याला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल आणि 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट, अर्धा कप इतकं इथे मी कांदा बारीक चिरलेला परतून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर भाज्यांमध्ये इथे मी पत्ताकोबी, गाजर, शिमला मिरची आणि फ्रोझन मटर घेतलेला आहे. तर त्याचबरोबर इथे आपल्याला मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं. 1 चमचा सोया सॉस, 3 चमचे ग्रीन चिली सॉस आणि त्याचबरोबर 3 चमचे रेड चिली सॉस टाकून घेतलेला आहे. टोमॅटो केचप 2 चमचे इतकं टाकून घेतलेलं आहे. काळे मिरे पूड 1 चमचाभर टाकून घेतलेला आहे. आता हे सगळे सॉसेस भाज्यामध्ये मिक्स करायचं, तयार करून हे सगळे सॉसेस, भाज्या हे सगळं आपल्याला मोठ्या गॅसवर परतायचं आहे. कुठेही आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करायचा नाही. सगळं एकदा मिक्स करून घेतलं की त्यामध्ये आपल्याला भात मिक्स करायचं आहे. तर भात मिक्स करते वेळेस छान चुरचुरीत आवाज येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. एकसारखं कढईमध्ये मिक्स करत राहायचं, म्हणजे जे बाजारात गाड्यावर मिळतो त्या पद्धतीची चव भाताला येते. तर या ठिकाणी मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्ही कांद्याची पात सुद्धा टाकू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.